बीड जिल्ह्यातील मस्याजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी वकील उज्ज्वल निकम यांनी कोर्टात पहिल्यांदाच युक्तिवाद केलाय। उज्ज्वल निकम यांनी उलगडला सगळा घटनाक्रम। 8 ऑक्टोबर रोजी खंडणी प्रकरणाला सुरुवात झाली। त्याच दिवशी परळी येथील जगमित्र कार्यालयात विष्णू चाटे, वाल्मिक कराड सोबत अवादा कंपनीचे भूसंपादन अधिकारी शिवाजी थोपटेंची बैठक झाली। वाल्मिक कराडनं अवादा कंपनीचे अधिकारी शिवाजी थोपटेंकडे 2 कोटींची खंडणी मागितली। या संदर्भातले टॉवर लोकेशन आणि सीडीआर आहेत उज्ज्वल निकमांचा युक्तिवाद। 9 ऑक्टोबरला शिवाजी थोपटेंनी कंपनीचे उपाध्यक्ष अल्ताफ तांबोळींनी खंडणी मागितल्याची माहिती दिली। अल्ताफ तांबोळींनी तक्रार न दिल्यास शिवाजी थोपटेंना सांगितलं, त्यामुळे गुन्ह्यांची नोंद झालेली नाही। 26 नोव्हेंबरला सुदर्शन गुले हा अवादा कंपनीत गेला आणि कराडची मागणी पूर्ण न केल्यास काम बंद करण्याची धमकीही दिली। 23 नोव्हेंबरला वाल्मिक कराडनं विष्णू चाटेच्या मोबाईलवरून अवादा कंपनीचे मॅनेजर सुनील शिंदेंना फोन केला। सुदर्शन गुलेने सांगितल्या त्याप्रमाणे काम अथवा काम बंद करा अशी ही धमकी दिली। सुनील शिंदेचा फोन स्पीकरवर होता। वाल्मिक कराडची धमकी शिवाजी थोपटेंनी देखील ऐकली। सुनील शिंदेंनी वाल्मिक कराडला कॉल रेकॉर्ड केला होता। 29 नोव्हेंबरला पुन्हा सुदर्शन गुले पुन्हा कराडच्या कार्यालयात गेला आणि मागणी पूर्ण करा असा मेसेज सुनील शिंदे। 6 डिसेंबर रोजी सुदर्शन गुले, प्रतीक गुले, सुधीर सांगळे हे 12:30 वाजता अवादा कंपनीच्या ऑफिसमध्ये आले। सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ आणि जबर मारहाण केली। मागणी पूर्ण करा किंवा काम बंद करा अशी धमकी सुदर्शन गुलेने दिली। या वादाची माहिती संतोष देशमुखांना मिळाली असता त्यानंतर संतोष देशमुख आणि गावातील काही लोक मिळून कंपनी परिसरात आले। त्यानंतर या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली असता पोलिसांनी घुले व त्यांच्या इतर सहकाऱ्यांना ताब्यात घेतलं। दरम्यान कंपनीत घडलेली सर्व माहिती घुलेंनी वाल्मिक कराडला दिली। कामात अडथळा आणतील त्यांना संपवा असं वाल्मिक कराडनं सांगितलं, अशी कबुलीही घुलेनं दिल्याचं उज्ज्वल निकमांनी सांगितलंय। त्यानंतर 9 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 3:30 वाजता संतोष देशमुखांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली। वाल्मिक कराडचे वकील विकास खाडे यांचा युक्तिवाद काय म्हणतोय पहा। उज्ज्वल निकमांनी सांगितलेली घटना, त्याचे पुरावे, सीडीआर आम्हाला मिळालेले नाहीत। ते पुरावे मिळावेत यासाठी आम्ही अर्ज केला होता, आज पुन्हा अर्ज केलाय। हे सर्व पुरावे, कागदपत्र मिळाल्याशिवाय पुढे जाता येणार नाही, विकास खाडेंचा युक्तिवाद। आरोपीच्या वकिलांना कागदपत्र उपलब्ध करून द्या, न्यायाधीशांचे आदेश। संतोष देशमुख प्रकरणातील साक्षीदार गोपनीय ठेवण्याची विनंती न्यायालयाला केल्याचं उज्ज्वल निकमांनी सांगितलंय। तसंच आरोपीची प्रॉपर्टी जप्त करण्याची मागणी देखील न्यायालयासमोर केल्याचं उज्ज्वल निकम म्हणाले आहेत। मत्सा गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खटल्याची सुनावणी सरकार पक्षातर्फे आज आम्ही सुरू केली। जवळजवळ आज पहिल्या युक्तिवादात 1 तासामध्ये मी न्यायालयाला विवेचन केलं आणि न्यायालयाला स्पष्ट कल्पना दिली की मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा खून हा एका मोठ्या कटाचा परिपाक आहे आणि हा कट कसा होत गेला, कसा शिजला हे तारखेप्रमाणे न्यायालयाला सांगितलं। त्याचप्रमाणे प्रत्येक तारखेबाबत आमच्याजवळ पुरावा आहे हा देखील मी आज न्यायालयात दावा केला। विशेषतः ज्यांनी धमकी दिली, ज्यांनी वाल्मिक कराड याने जी धमकी दिली, त्याचप्रमाणे गँग लीडर हा तिथे प्रत्यक्ष आला आणि त्याने सुदर्शन गुलेने देखील त्या धमकीचा पुनरुच्चार केला। या सगळ्या गोष्टी
सरकार पक्षाकडे व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या स्वरूपात आणि ऑडिओ रेकॉर्डिंगच्या स्वरूपात आहेत आणि न्यायालयाने सांगितलं की हा कट म्हणजे एक कंटिन्युइंग क्रिमिनल कॉन्स्पिरसी आहे. हा कट 2 किंवा दोघांपेक्षा अधिक आहेच, परंतु हा कसा वाढत गेला आणि यातील आरोपी कसे दोषी आहेत. यातील एक फरारी आरोपी आहे, त्याच्याबद्दलही आम्ही कृष्ण आंधळेबद्दल न्यायालयाला विशद केलं की याचा देखील या गुन्ह्यात सहभाग कसा आहे. आता महत्वाच्या 2 गोष्टी याच्यामध्ये आम्ही आज न्यायालयात विशद केल्या. काही जे महत्वाचे साक्षीदार आहे त्यांची ओळख ही गोपनीय न्यायालयाने ठेवावी अशी न्यायालयाला विनंती केली आहे. दुसरा एक अर्ज आम्ही आज न्यायालयात दिला की यातील काही लोकांची प्रॉपर्टी जी आहे ती प्रॉपर्टी या संघटित गुन्हेगारी कायद्याखाली देखील जप्त करावी अशी न्यायालयाला आज विनंती केली. त्यानुसार न्यायालयात आम्ही आज अर्ज केलेले आहे. या CIDचे SITचे प्रमुख श्री तेली हे स्वतः न्यायालयात हजर होते. त्यांचे सहकारी सर्व हजर होते. माझे सहकारी ॲडव्होकेट बाळासाहेब कोल्हे यांनी सगळ्या कागदपत्रांची पूर्तता, जे आरोपींना काही जे कागद हवे होते त्या कागदपत्रांची पूर्तता केली. आमच्याकडे असलेल्या उपलब्ध पुराव्यानुसार ही घटना 8 ऑक्टोबर 2024 पासून तर शेवटी म्हणजे ज्या वेळेला 9 जानेवारीला यांचा मत्साजोगचे सरपंच 9 डिसेंबर 2024ला यांचा ज्या वेळेला निघून खून झाला त्यापर्यंत या घटनाची मालिका ही आम्ही न्यायालयात विशद केली आणि तसंच न्यायालयाला स्पष्ट केलं की प्रत्येक घटनेच्या तारखेविषयी आमचा जो पुरावा आहे यातील संघटित गुन्हेगारी ही कशी फोफावली गेली आणि यातला म्होरक्या जो गँग लीडर सुदर्शन गुले आहे हा मुख्य आरोपी जो वाल्मिक कराडे याच्या म्हणण्यानुसार कसा वागत होता हे देखील आज न्यायालयात आम्ही स्पष्ट केलेलं आहे. आरोपींना सगळी कागदपत्र त्यांना जी हवी होती ती देण्यात आलेली आहेत आणि तसंच याचे पुढची स्टेप म्हणजे 10 एप्रिल ही तारीख ठेवली आहे. 10 एप्रिलला आरोपीतर्फे आम्ही कोर्टाला एक चार्ज देऊ की न्यायालयाने यांच्यावर कोणकोणते गुन्हे हे करावेत, चार्ज फ्रेम करावा अशा तऱ्हेचा आम्ही विनंती अर्ज देखील 10 एप्रिलला कोर्टात देणार आहोत. कागदपत्रांची मागणी केली होती आरोपीच्या वकिलांनी ज्या कागदपत्रांवरती सरकार पक्षाची भिस्त होती, विशेषतः CCTV फुटेज, त्याचप्रमाणे CDRs, त्याचप्रमाणे या आरोपींची जी गोपनीय मीटिंग जी झाली जी 7 डिसेंबर 2024ला आणि त्याचप्रमाणे ही जी मीटिंग झाली त्याप्रमाणे हॉटेलच्या तिथे जे एकत्र भेटले होते त्या संदर्भातले सगळे कागदपत्रांचं मागणी त्यांनी मागितली होती. त्याप्रमाणे मागणी त्याचप्रमाणे यांनी प्रत्यक्ष ती अबादा कंपनी जी आहे या अबादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना जी धमकी दिली होती ती धमकीचे ऑडिओ कॉल्स, ऑडिओ रेकॉर्डिंग हे सुद्धा न्यायालयात आम्ही हजर केले आहे. अबादा कंपनी ही मत्साजोग पासून साधारणतः 1.5 किलोमीटर अंतरावरती आहे आणि या कंपनीने जवळजवळ 30 एकर ही मत्साजोग मधील जमीन संपादित केलेली आहे. त्यांनी तिथे स्टोअर यार्ड म्हणून ते वापरत होते आणि त्या बदल्यात ही अबादा एनर्जी प्रायव्हेट कंपनी जी आहे ही त्या शेतकऱ्यांच्या ज्यांच्या जमिनी त्यांनी ताब्यात घेतल्या कराराने त्यांच्या प्रत्येक मुलाला तिथे नोकरी देणार होते आणि महिना 50,000 वर्षाला 50,000 रुपये द्यायचं कबूल केलं तर त्यानुसार ते देत होते. त्यामुळे जी 6 डिसेंबरला जी अबादाबादची कंपनी बंद करावी म्हणून सुदर्शन गुले हा त्याच्या मित्रांना गँगच्या लोकांना घेऊन आला, त्याला या ग्रामस्थांनी विरोध केला. कारण असं आहे की त्यावेळेला ही देखील संतोष देशमुखांना, मत्साजोगचे सरपंच देशमुखांना ही बातमी फोनने कळवण्यात आली होती आणि म्हणून मत्साजोगचे सरपंच त्या क्षणी तिथे गेलेत आणि त्यांनी या आरोपींना विनंती केली. आरोपींना पोलिसांनी त्यावेळेला 3 आरोपींना पोलिसांनी अटक देखील केली होती आणि मग त्याच्यानंतर घडलेलं सगळं हकीकत आपल्या समोर आहे. आरोपी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होते, त्यांच्या म्हणण्याबाबत आज काही ग्राह्य धरलं जात नाही. आज
आरोपींच्या वकिलांनी आम्हाला कागदपत्र द्या, तुम्ही खटला सुरू करू नका, कारण आम्हाला कागदपत्र दिल्याशिवाय तुम्हाला खटला सुरू करता येत नाही, अशी त्यांनी विनंती केली होती. न्यायालयात मी जो नवीन भारतीय नागरिक संरक्षण संहिता याच्यातील कलम 249 न्यायालयाला वाचून दाखवलं. ज्या क्षणी हा खटला न्यायालय सत्र न्यायालयात येतो व ज्या क्षणी आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात येतं तेव्हा सरकारी वकिलाने सरकारची काय केस आहे हे न्यायालयाला सांगितलं पाहिजे, जेणेकरून न्यायालयाला त्याचा आम्ही सांगतो त्या घटनेचा अभ्यास करता येईल आणि त्याप्रमाणे ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात ओपनिंग ऑफ द केस ऑफ द प्रॉसिक्युशन, त्याप्रमाणे आज न्यायालयामध्ये आम्ही संतोष देशमुख यांच्या खटल्याची सुरुवात आजपासून आम्ही सुरू केलेली आहे. संपूर्ण खटला जो आहे तो तुम्ही वाचलेला आहे, सगळे पुरावे सुद्धा तुम्ही यातले बघितलेले असतीलच. कशा पद्धतीचे पुरावे आहेत आणि उद्या कोर्टामध्ये सिद्धता कशी होऊ शकते? या खटल्यामध्ये हा खटला परिस्थितीजन्य पुराव्यावरती देखील आधारित आहे. काही ठिकाणी ज्या असं आहे की ह्या घटना घडलेल्या आहेत, या सिरियली क्रोनॉलॉजिकली घटना घडलेल्या आहेत. प्रत्येक घटनेला प्रत्यक्ष पुरावा नसला तरी आमच्या जो काही कागदोपत्री पुरावा आहे, सायंटिफिक पुरावा आहेत. कारण असं आहे की 9 डिसेंबर 2024 संतोष देशमुख यांना किडनॅप अबडक्ट केलं, जिथं पळून घेऊन गेले, त्या संदर्भातल्या फिर्यादीने वर्णन केलेलं आहे. आणि तसंच एकदा कायद्याने एकदा एक बाब साबित केली की पुढचं वर्णन आरोपीवरती देखील असतं. म्हणून हा खटला प्रामुख्याने दोन गोष्टीवरती अवलंबून आहे: प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि परिस्थितीजन्य पुरावा. मनुष्य खोटं बोलू शकतो, परंतु परिस्थितीजन्य पुरावा हा कधी खोटं बोलत नाही. त्यामुळे आमच्या दृष्टीने SITने केलेला तपास, त्या अनुषंगाने गोळा केलेले पुरावे हे अतिशय चांगले केलेले आहेत. अर्थात न्यायालयात हे खटला जेव्हा सुरू होईल तेव्हा पुढे बघितलं. आपण CDRच्या बाबत दिलेलं आहे असं पण सांगितलं, यातनं या सगळ्या घटनेचा संबंध जुळतो का, तो कसा होतो? फार मोठा आहे, आर्ग्युमेंटच्या लायक भरपूर. सर, हिंदी में जानना चाहेंगे आज कोर्ट में कार्रवाई क्या होगा? हिंदी वाला कोण बघतं काय, लावतात काय चॅनल? INS आज तुम्ही कोर्टामध्ये जो काही घटनाक्रम वगैरे जसा मानला तसं थोडक्यात सांगितलं तर ते लोकांना ऐकणाऱ्यांना ती घटनाक्रम. अरे एवढं ऐकणार आहे का चॅनलवाले? इंटरेस्टेड क्युरियोसिटीवाले ऐकतात, जे युट्यूबला टाकतात, त्याच्यामुळे तुम्ही ती घटनाक्रम सांगा. ऐकतात सर, काय झाले नेमकं ऐकतात लोक. हां, ठीक आहे. आज पहिली घटना जी आम्ही सांगितली ती न्यायालयामध्ये जवळजवळ 8 ऑक्टोबर 2024 पासून सुरू झालं. आमच्याजवळ असलेल्या उपलब्ध पुराव्यानुसार जो जगमित्र ऑफिस म्हणून जे आहे परळीला, जिथे वाल्मिक कराड आणि त्याचप्रमाणे विष्णू चाटे यांची बैठक झाली, या बैठकीत त्यांनी अबादा कंपनीकडून 2 कोटी रुपयाची खंडणी मागण्याचं निश्चित केलं आणि अबादी कंपनीच्या अधिकाऱ्याला, जो लँड ॲक्विजिशन ऑफिसर शिवाजी थोपटे याला बोलवण्यात आलं. त्याप्रमाणे शिवाजी थोपटे 7 वाजता जाऊन त्यांना भेटले. 7 वाजता भेटल्यानंतर तिथे आरोपी वाल्मिक कराडने त्यांना धमकी दिली आणि सांगितले की तुम्ही 2 कोटीचं खंडणी द्या किंवा कंपनीचं कामकाज बंद करा. अशा रीतीचं या संदर्भात आमच्याकडे पुरावा उपलब्ध आहे. त्याप्रमाणे 9 ऑक्टोबर दुसऱ्याच दिवशी, म्हणजे 8 ऑक्टोबर नंतर 9 ऑक्टोबरला थोपटेने लगेच आपल्या वरिष्ठांना कळवलं, दिल्लीला कळवलं. दिल्लीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं तुम्ही पोलीस तक्रार करू नका, कारण ही जी लोक धमकी देणारे आहेत ही फार मोठी लोक आहेत, तुम्ही काही तक्रार करू नका. त्याप्रमाणे पोलिसात तक्रार करण्यात आली नाही. नंतर 26 नोव्हेंबर 2024ला सुदर्शन घुले हा फॅक्टरीत तिथे गेला, साधारण सकाळी 11:30 वाजता कंपनीच्या इथे गेला आणि कंपनीच्या शिवाजी थोपटेंना पुन्हा धमकी दिली की तुम्ही खंडणी द्या नाही, आणि ज्याप्रमाणे तुम्हाला वाल्मिक कराडने सांगितलेलं आहे. देशमुख हत्या प्रकरणी सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि वाल्मिक कराडच्या वकिलांनी बीड कोर्टात युक्तिवाद करत आपापली बाजू मांडली. दरम्यान या प्रकरणी पुढील सुनावणी ही 10 एप्रिलला होणार असून न्यायालय कोणता निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उज्ज्वल निकमांच्या या युक्तिवादाबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट करून नक्की कळवा.